नमस्कार मैत्रिणींनो, आपल्याला आयुष्यात प्रत्येकाला कोणाच्या ना कोणाच्या आधाराची गरज असते. लहानपणी आईवडील, मोठे झाल्यावर मित्र, जोडीदार, नातेवाईक किंवा मुलं. पण कधी विचार केला का, कोणावर किती अवलंबून राहावं? कारण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर खूप जास्त अवलंबून राहतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या वागण्यावर, बोलण्यावर आणि उपस्थितीवर आपलं सुखदुःख अवलंबून असते. आणि एक दिवस जर ती व्यक्ती बदलली, दूर गेली किंवा साथ सोडली, तर आपलं संपूर्ण आयुष्यच विस्कळीत होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणावर किती अवलंबून राहणं योग्य आहे आणि स्वतःला कसं मजबूत बनवायचं. भावनिक आधार आवश्यक आहे, पण पूर्ण आयुष्य नाही. प्रत्येकाला कोणीतरी हवं असतं, ज्याच्याशी मन मोकळं करता येईल. पण अनेकदा आपण एखाद्या व्यक्तीला आपल्या आनंदाचं केंद्र बनवतो. तो आहे म्हणून मी आनंदी आहे, ती बोलली नाही तर माझा दिवस खराब जातो. अशावेळी आपण आपल्या भावनांचं नियंत्रण दुसऱ्याच्या हाती देतो. भावनिक आधार घ्या, पण स्वतःच्या आनंदाची चावी दुसऱ्याला देऊ नका. आर्थिकदृष्ट्या पूर्ण अवलंबून राहू नका. विशेषतः अनेक स्त्रिया आर्थिक बाबतीत इतरांवर अवलंबून असतात. यात काही चुकीचं नाही, पण स्वतःची आर्थिक ओळख असणं खूप महत्त्वाची असते. कारण परिस्थिती केव्हाही बदलू शकते. स्वतः कमवा, कौशल्य शिका आणि आर्थिक निर्णय समजून घ्या. आर्थिक स्वावलंबन आत्मविश्वास वाढवतं. नात्यांमध्ये स्वतःला हरवू नका. काही लोक नाती टिकवण्यासाठी स्वतःच्या आवडी, स्वप्न, इच्छा बाजूला ठेवतात. हळूहळू त्यांची ओळख फक्त कोणाची पत्नी, आई, मुलगी किंवा मैत्रीण एवढीच उरते. पण लक्षात ठेवा, नातं महत्त्वाचं आहे, पण तुमचं स्वतःचं अस्तित्वही तितकंच महत्त्वाचं आहे. स्वतःला विसरून कोणतंच नातं सुंदर बनत नाही. प्रत्येकजण कायम सोबत राहीलच असं नाही, हे सत्य स्वीकारणं कठीण आहे. पण आयुष्यात लोक बदलतात, परिस्थिती बदलते, नाती बदलतात. आज जे तुमच्यासोबत आहे ते उद्या असतीलच याची खात्री नसते. म्हणून स्वतःला इतकं मजबूत बनवा की कोणाची साथ मिळाली तर आनंद होईल, पण कोणाची साथ नसेल तर तुम्ही तुटणार पण नाही. स्वतःवर अवलंबून राहायला शिका. स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. स्वतःच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न स्वतः करा. स्वतःला समजून घ्या. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकता, तेव्हा जगातली कोणतीही परिस्थिती तुम्हाला कमकुवत करू शकत नाही. स्वतःचा सर्वात मजबूत आधार स्वतःच बना. मदत घ्या, पण स्वतःची ताकद विसरू नका. काही लोकांना वाटतं की स्वावलंबी म्हणजे कोणाचीच मदत घेऊ नये. हे चुकीचं आहे. मदत मागणं ही कमजोरी नाही, पण प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहणं योग्य नाही. मदत घ्या, पण स्वतःची क्षमता पण वाढवा. आयुष्यात माणसं येतील, काही कायम राहतील, काही निघून जातील, पण एक व्यक्ती अशी आहे की जी शेवटपर्यंत तुमच्यासोबत असणार आहे, आणि ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः. म्हणून इतरांवर प्रेम करा, त्यांच्यावर विश्वास ठेवा, त्यांची साथ घ्या, पण स्वतःला इतकं मजबूत बनवा की तुमचं आयुष्य कोणाच्या उपस्थितीवर किंवा अनुपस्थितीवर अवलंबून राहणार नाही. कारण खरी ताकद दुसऱ्याच्या आधारात नसते, ती स्वतःच्या पायावर उभं राहण्यात असते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःचा आधार बना, कारण आयुष्यातील सर्वात मजबूत साथ तुमची स्वतःशीच असते.